हॅलो फ्रेंड्स, 24 जुलै 2019 जे विद्यार्थी मार्च 2019ला फेल होतात त्यांच्यासाठी जुलैमध्ये एक परीक्षा घेतली जाते, प्रोग्रेसिव्ह परीक्षा. त्याचा हा पेपर आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण प्रश्न क्रमांक दुसरा घेणार आहे. ॲडमिशन ऑफ पार्टनरचा असतो. आता या ओल्ड सिलेबसमध्ये हा प्रश्न तिसरा आहे. आता या प्रश्नामध्ये फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ जय आणि अजय हे ओल्ड पार्टनर आहेत. खाली बॅलन्स शीट दिल्या. त्याच्यानंतर दे डिसाइडेड टू ॲडमिट विजय ऑन 1 एप्रिल 2016 इंटू पार्टनरशिप. नवीन पार्टनर विजय हा ॲडमिट होतो. या एक्झाम्पलमध्ये दिले प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, न्यू बॅलन्स शीट ऑफ द फर्म आणि वर्किंग नोटसाठी गुडविल आणि बँक अकाउंट तयार करायचं. असे एकूण 5 अकाउंट तयार करावे लागतात. सुरुवातीला फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ जय अजय ऑन 31 मार्च 2016. दे शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:3 हा त्यांचा रेशो आहे. 2 आणि 3 टोटल रेशो झाला 5. बॅलन्स शीट दिली आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला जे कॅपिटल दिलं आहे ते कॅपिटल 70,000 जय आणि अजय. हे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. जयमध्ये 70,000, अजयमध्ये 70,000. त्याच्यानंतर त्याच लायबिलिटी बाजूला जनरल रिझर्व दिला आहे बघा 24,000. हा 2:3 या रेशोमध्ये वाटायचा आहे. 2 आणि 3 5. 24,000ला 5 भागायचं आणि तो 2:3 या रेशोमध्ये वाटायचा. असेट बाजूला कॅश बॅलन्स दिला आहे. जे बँक अकाउंट आपण ओपन करणार आहे बँक अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,000. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट प्रमाणे पाहिजे आहे. दे डिसाइडेड टू ॲडमिट विजय 1 एप्रिल 2016ला पार्टनरशिपमध्ये ॲडमिट होतो. नंबर 1, ही शूड ब्रिंग 20,000 ॲज हिज अ शेअर ऑफ गुडविल. त्याने 20,000 रुपये गुडविल आणले विच इज टू बी रिटेनड इन द बिझनेस आणि ते व्यवसायामध्ये ठेवायचं आहे. गुडविल आणलं, एंट्री होते बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. बँक अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट, गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट आणि ते आणलेलं गुडविल 20,000चं ओल्ड पार्टनरमध्ये वाटायचं. दुसरा इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुडविल असा होतो. नंबर 2, ही शूड ब्रिंग 25,000 ॲज अ कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स. भविष्य काळामध्ये जो काय फायदा मिळेल त्याच्यासाठी त्याने कॅपिटल आणले 25,000. नवीन पार्टनरनं कॅपिटल आणलं, एंट्री होते बँक अकाउंट डेबिट टू विजयज कॅपिटल अकाउंट. बँक अकाउंटच्या डेबिटला टू विजयज कॅपिटल अकाउंट 25,000. दुसरा इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय बँक अकाउंट विजय कॉलममध्ये 25,000. 3 नंबरला लँड अँड बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड 60,000. आता लँड अँड बिल्डिंगची किंमत 60,000 केली. ओल्ड बॅलन्स शीटमध्ये लँड अँड बिल्डिंगची किंमत 50,000 आहे, ती 60,000 केली. लँड अँड बिल्डिंगची किंमत 10,000 वाढली. फायदा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय लँड अँड बिल्डिंग अकाउंट 10,000. याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला लँड अँड बिल्डिंगची किंमत 60,000. 4 नंबरला ए प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर्स इज टू बी मेड डाऊटफुल डेट्स. म्हणजे RDD डेटर्सवरती 5% RDD कॅल्क्युलेट करायचे. गणितामध्ये सन्ड्री डेटर्स आहेत 75,000, त्यावर 5% RDD काढायची. याचा एक इफेक्ट सन्ड्री डेटर्स असेटला 75,000, त्यातून लेस RDD 5% रक्कम आउटवर्डला येणार. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला 2 RDD तोटा. पुढची ॲडजस्टमेंट आहे द स्टॉक 5 नंबर. द स्टॉक इज टू बी टेकन ॲट ए व्हॅल्यू ₹50,000. स्टॉकची किंमत 50,000 केली. जुना स्टॉक गणितामध्ये दिला आहे 40,000. ती स्टॉकची किंमत
50,000 केली, स्टॉकची किंमत 10,000ने वाढली. फायदा तो 10,000चा फायदा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला येईल. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला स्टॉकची किंमत नवीन 50,000. 6 नंबरला असं म्हणलं आहे, द एक्सेस कॅपिटल ऑफ जय अजय ओव्हर देअर ड्यू प्रपोर्शन ऑफ शेअरिंग प्रॉफिट इन द फर्म इज टू बी ट्रान्सफर टू देअर रिस्पेक्टिव्ह लोन अकाउंट. जे जादा कॅपिटल आहे जय आणि अजयचं ते त्यांच्या रेशोप्रमाणे काढून जो काय फरक येईल तो लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. म्हणजे थोडक्यात या 6 नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये कॅपिटल ॲडजस्ट करायचं आहे. आता हे कॅपिटल ॲडजस्ट करण्यासाठी अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की न्यू रेशो काढावा लागतो. न्यू रेशो काढून नवीन कॅपिटल काढावं लागतं. आता न्यू रेशो काढताना ओल्ड रेशो 2:3 आहे, 2/5 3/5. त्यामध्ये न्यू रेशो काढून न्यू कॅपिटल काढून ते कॅपिटल अकाउंटच्या डेबिट बाजूला टू बॅलन्स कॅरी डाऊन असं घ्यायचं जे काय काढाल ते. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला कॅपिटल जय अजय आणि विजय आणि कॅपिटल अकाउंट क्लोज केल्यानंतर जो काय फरक येईल तो त्यांच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे आणि लोन अकाउंट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला घ्यायचं आहे. असं क्लोज केल्यानंतर जुनी बॅलन्स शीट बघावी लागेल. त्यामध्ये राहिलेले आयटम क्रेडिटर्स लॅबिलिटी बाजूला घ्यायचं आहे. नंतर कॅश बॅलन्स क्लोज करायचं आहे. कॅश म्हणजे बँक अकाउंट असेटला घ्यायचं आहे. स्टॉक असेटला येतं, सन्ड्री डेटर्स असेटला, फर्निचर असेटला, हे लँड अँड बिल्डिंगसुद्धा असेटला. असं सगळं क्लोज करून त्या गणितामध्ये सर्वसाधारण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज केल्यानंतर जो फरक येतो आहे डेबिट बाजूला प्रॉफिट 16,250 रुपये आणि बॅलन्स शीटचा टॅली 2,55,250 टॅली करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.